हॅलो, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या कुकिंग चॅनलमध्ये. चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण बनवणार आहोत स्वीट डिश गाजरचा हलवा. इथे मी 1.25 ते 1.5 किलो गाजर घेतले आहे. ते छान बारीक किसून घेतलं आहे. आता मी कुकर ठेवणार आहे गरम करत. इथे मी परतून घेणार नाही आहे. मी कुकरमध्ये तुम्हाला आज एक नवीन ट्रिक दाखवणार आहे. आपण डायरेक्ट कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत, ज्याने की तुमचा वेळ वाचेल. गाजर शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे कुकरचा वापर केला तर तो टाईम तुमचा तिकडे वाचू शकेल. आता हा कुकर गरम झाल्यावर ह्याच्यावर मी 1 चमचा तूप टाकणार आहे आणि मग सर्व गाजराचा किस ह्यात टाकून तो आपण 5 ते 6 शिट्यांमध्ये शिजवून घेणार आहोत. शिजवताना गाजराला स्वतःचं असं पाणी सुटेल, पण तरीही मी किंचित पाणी ॲड करणार आहे, जेणेकरून गाजर खाली तळाला लागणार नाही. आता आपण सगळा गाजर ह्यामध्ये ॲड करून घेऊया. आता आपण झाकण लावून ह्याला 5 ते 6 शिट्या काढून घेऊ. तुम्ही डायरेक्ट भांड्यातही करू शकता. इथे मी तुमचा वेळ वाचावा म्हणून ही एक ट्रिक मी तुम्हाला दाखवली आहे. आता मी एक पॅन गरम करत ठेवला आहे. ह्या भांड्यात आपण शिजवलेला गाजर आता काढून घेणार आहोत. अर्धा 1 चमचा मी पुन्हा तूप ॲड करत आहे. आता आपण शिजवलेला गाजर ह्यामध्ये काढून घेऊया. तुम्ही जर ही ट्रिक वापरली तर तुमचा गाजरचा हलवा अगदी पटकन तयार होतो. तुम्ही बघू शकता गाजर किती व्यवस्थित छान शिजलेला आहे. आता आपण सगळा ह्याच्यामध्ये काढून घेऊया. आता ह्यातलं पाणी आटेपर्यंत आपण छान शिजवून घेणार आहोत. छान व्यवस्थित ह्यातलं थोडं पाणी आटलं की आपण ह्यामध्ये दूध ॲड करणार आहोत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही दूध ॲड करू शकता. काही जणांना जास्त आवडत नाही, सो आता मी इथे दूध ॲड करून घेते. दूध ॲड करून झालं आहे. आता इथे मी पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि शिजवून घेते. आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यातलं दूध छान गाजरामध्ये आटेपर्यंत व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता यातलं दूधही व्यवस्थित आटलेलं आहे. आता ह्या पॉईंटला आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत. सध्या गाजराचं सीझनही आलेलं आहे, त्यामुळे या थंडीमध्ये गरमागरम गाजराचा हलवा तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. आता हे आपले ड्रायफ्रूट्स टाकून झालेले आहेत. तर ह्या स्टेजला आपण साखर ॲड करणार आहोत. इथे मी 1.25 ते 1.5 किलो गाजर घेतला होता. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, त्यानुसार इथे मी 2 वाट्या साखर घेतलेली आहे. प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे. ज्याला गोड जास्त आवडत असेल ते जास्तही टाकू शकतात. आता छान परत आपण मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून परत साखर विरघळेपर्यंत आपण शिजवून घेऊ.
साखर ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा ह्या गाजराच्या हलव्याला पाणी सुटतं, त्यामुळे ते पाणी पुन्हा आळेपर्यंत आपण हा गाजराचा हलवा व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता ह्यातलं पूर्ण पाणी आपलं आळलेलं आहे, म्हणजे आपला गाजराचा हलवाही रेडी आहे. आता ह्यात मी वेलची पावडर टाकलेली आहे, ज्याने खूप छान स्वाद येतो. वेलची पावडर टाकून आपण छान मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी छान आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे. सो तुम्हीही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसा झाला आहे तो. भेटूया आपल्या नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.